नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांचिये। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्ण कुहरी, नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या सारभूत असणाऱ्या अंतिम श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। या श्लोकाचं महिमान, व्यासांचा उपकार, ज्ञानोबारांनी केलेली ग्रंथरचना, श्रीगुरू निवृत्तीनाथांचं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर या ग्रंथाचं वैभव काय आहे त्या वैभवाचाही कालपर्यंत आपण विचार केला आहे। ज्याप्रमाणे चंदनाचा जर वृक्ष असेल, त्यातून सुगंध प्राप्त करायचा असेल तर चंदनाला फुलं लागावी इथपर्यंत आपल्याला वाट पाहण्याची आवश्यकता नाही, कारण चंदन स्वतः अंगाने सुगंधमय आहे। तसा हा ज्ञानेश्वरी नावाचा प्रबंध श्रवण केला त्यानंतर आपल्याला साक्षात्कार होईल इतकी प्रतीक्षा करण्याची गरज नाही। प्रबंध कानावर लागल्याबरोबरच सुमना समाधी जोडे, त्याला समाधी प्राप्त होईल। या ग्रंथाचं जर एखादा पारायण करत असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये पांडित्य प्रकाशित होईल, आणि जर याची गोडी त्याला प्राप्त झाली तर तो अमृताला सुद्धा पलीकडे सर, अमृताते पारुषे म्हणे, इतकं सामर्थ्य या ग्रंथाचं आहे। या सगळ्या स्वतःसिद्ध सामर्थ्यामुळे हे ग्रंथ सर्वांच्या विश्रांतीला स्थान झाला आहे, आणि श्रवणानंतर मनन किंवा निधिध्यासन करण्याची आवश्यकता नाही। स्वानंद सुखाचा शेलका वाटा हा ग्रंथ सगळ्यांना देतो, हे जरी खरं असेल, सर्व इंद्रियांना श्रवणाच्याद्वारे पोषण करतो, पण तरीसुद्धा या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंग व्यक्तीच हा अधिकारी आहे, ज्याने आत्मसुखाच्या गोडीकरता सकळ विषयांचा परित्याग केला आहे, किंवा आत्मबोधाची आवड असल्यामुळे स्वर्ग आणि संसाराला ज्याने ओवाळून फेकून दिला आहे, त्याच्या वाचून या शास्त्राची गोडी कोणी जाणू शकत नाही। आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेणं ती अनेक। तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो। म्हणून अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी चकार शब्द ज्ञानोबारायांचा आहे बरं। या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंग ज्याने मनासहित इंद्रियाला माघारी फिरवलेला आहे, जो बहिर्मुख होऊन विषयाकडे जातच नाही, तोच खऱ्या अर्थाने अधिकारी आहे। आणि अधिकारी पुरुषालाच फळ मिळतं, अनधिकार्याला फळ मिळत नाही, हा सिद्धांतच आहे। पण माझ्या ग्रंथाचं वाक्चातुर्य असं आहे, जरी त्याचा वर्तमान काळात एखाद्याचा अधिकार नसेल तरी पण साहित्य अलंकाराची भाषा किंवा वाक्चातुर्य पाहिलं तर त्यालाही रम्य समाधान प्राप्त होईल। आणि वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, या क्रमाक्रमाने तो सुद्धा परतत्वाच्या साक्षात्कारापर्यंत येईल। ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जे साचे, ग्रंथ नोहे हे कृपेचे वैभवतीये। असा हा श्री निवृत्तीनाथांचा मोठेपणा आहे, याला ग्रंथ असं म्हणू नका, हे त्यांच्या कृपेचं वैभव आहे। ज्ञानेश्वरीला ज्ञानोबाराने दिलेलं नाव हे आहे बरं, म्हणजेच कृपा वैभव किंवा गुरुकृपा वैभव म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे, किंवा निवृत्तीनाथांचा गौरव म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे, किंवा ब्रह्मसाम्राज्य दीपिका हाच ज्ञानेश्वरी ग्रंथाचा भाव आहे। इथपर्यंत आपण चिंतन केलं। आता या ग्रंथामध्ये जे काही ज्ञान आलेलं आहे, या ज्ञानाची परंपरा ज्ञानोबाराय कथन करतात। ज्ञानाला ओज तेव्हाच प्राप्त होतं की जेव्हा ते ज्ञान परंपरेने यावं लागतं, आणि परंपरा टिकविण्याकरता साधक हा मेधा संपन्न असावा, आणि परंपरेचा प्रसार करणारे श्री गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असावे। ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा गुरूंचा अधिकार आहे। श्रद्धावान तत्परः संयतेंद्रियः
किंवा तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असा हा साधकाचा अधिकार आहे. त्या साधकाच्या अधिकारामध्ये मेधा नावाची त्याला बुद्धी असावी लागते. बुद्धीचे जे काही अनेक प्रकार आहे की नाही, त्यामध्ये मेधावी शक्ती, जसं गुरूंच्या मुखातून ऐकलं तशाच प्रकारे जो धारण करू शकतो त्या धारणा शक्तीलाच मेधाशक्ती असं म्हणतात. म्हणून आपण कधी म्हणतो ना की आमच्या गुरुजनांनी हे सांगितलेलं आहे, मनाने सांगायचं नाही, गुरूंच्या मुखारविंदातून ते यावं लागतं, त्याला परंपरा असं म्हणतात. आणि परंपरा विस्तार करायचा असेल तर त्याला उपदेश लागतो. उपदेशाच्या अगोदर अनुष्ठान असावं लागतं. ते 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे बघा, एवं परंपरा प्राप्तम म्हटलं की नाही. ज्ञानोबांनी त्यावर एक ओवी सांगितली, मनोने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. परंपरेचा विस्तार उपदेशातून होतो आणि उपदेश चांगला अनुष्ठानातून होत असतो. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू असावे लागतात, मग परंपरेचा विस्तार होतो. आणि तत्वनिष्ठ परंपरा जर असेल तर त्याला कधीही धक्का लागत नाही. म्हणून भगवद्गीतेची परंपरा अनादी आहे, भागवताची परंपरा अनादी आहे, वारकरी संप्रदायाची पण परंपरा अनादी. बघा, संप्रदायाला 4 लक्षणं असावे लागतात. बरं, संप्रदाय कोणताही अनादी असावा. म्हणजे काय, ज्याचा प्रारंभ सांगता येऊ नये. तुम्ही असं म्हणाल की मग तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा प्रारंभ सांगितला ना, हा ती परंपरा सांगितली, पण काल सांगा ना, काल सांगता येत नाही. बघा, इथे सुद्धा शब्द आहे नेनो, काही म्हणजे केव्हा, हे कधी सांगितलं हे काल नाही सांगता येत, काल निश्चिती करता येत नाही, त्याला अनादी म्हणतात. आदी म्हणजे प्रारंभ, कधी झाला म्हणजे तो संप्रदाय अनादी असावा, वेदानुबोधित असावा, महापुरुषांनी त्याचं अनुसरण किंवा अनुकरण केलेलं असावं आणि संप्रदायाला फल असावं. हे सगळं फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. तेने मुक्तिचारी साधी येल्या, हे फल आहे. वेदमार्गे मुनी गेले, वेद प्रामाण्य आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा अनादी भाव आहे. आणि पंढरीची वारी आहे माझे घरी, ही परंपरा तुकोबारा सांगतात की नाही. हा संप्रदाय आपला वारकरी 4 लक्षणांनी संपन्न आहे. ज्ञानोबराय या तत्त्वज्ञानाचा संप्रदाय पुढे सांगतात. आता गुरुपरंपरा कथनम या ओळीपासून प्रारंभ होत आहे. जवळपास हा जो विषय आहे ना, तो विषय 64 ओळीपर्यंत आहे. जे माझ्या ज्ञानेश्वरीच्या क्रमानुसार आपल्यामध्ये एखाद्या ओळीचा क्रम मागे पुढे असू शकतो. बरं, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनो कैसे त्रिपुरारी सांगितले जे, ते क्षीर कल्लोळा आत मकरोदरी गुप्त, होता तयाचा हात पैठे झाले. आता इथपासून सगळा हा नवनाथ ग्रंथच लागतोय. आता हा सगळा ज्ञानेश्वरीसाठी नवनाथ ग्रंथाचा अभ्यास लागतो. बरं, पहिल्या अध्यायामध्ये आता अवधारा कथा गहन, इथे महाभारताचा अभ्यास लागतो. 10व्या अध्यायामध्ये वृष्णीनाम वासुदेवस्मी, सगळ्या भागवताचा अभ्यास लागतो. आणि रामशस्त्रभृतामहम, भावार्थ रामायणाचा अभ्यास लागतो. मध्यंतरी सगळेच ग्रंथ येतात मग, पण प्रामुख्याने मी एवढी स्थळं सांगितले म्हणजे काय लागत नाही, ज्ञानेश्वरीसाठी सगळं लागतं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सगळंच आलेलं आहे. काय ज्ञानेश्वरी उणे, ज्ञानेश्वरीत काही कमतरता नाही. बघा, ते काय झालं, भगवान परमात्मा द्वापार युगाच्या अंती जे भरत राजे होते की नाही, ऋषभदेवाचे शतपुत्र म्हणजे 100 पुत्र, ऋषभदेव वनामध्ये निघून गेले. त्यांना विधी अवस्था प्राप्त झाली. त्यांच्यातला ज्येष्ठ असणारा जो पुत्र होता त्याने राज्याचा परित्याग करून वनामध्ये गेले. त्यांना तो हरणाचा जन्म वगैरे प्राप्त झाला. राहिले 99. त्यापैकी 81 जण जे होते ते कर्ममार्गाचे प्रवृत्त झाले. आता किती राहिले, 18. 9 जण नवद्वीपाचे अधिकारी झाले. राहिले फक्त 9, तर ते झाले नवयोगेश्वर. कबीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, आविर होत्र तद्रुमिलश्चमस कर भाजन, हे त्यांच्या भागवतातले नाव आले आहे. त्या नवयोगेश्वराला भगवंतांनी बोलवलं, श्रीकृष्ण परमात्म्याने, आणि सांगितलं तुम्ही सगळ्यांनी आता नवनाथांच्या रूपाने अवतार घ्यायचा. मग त्यातले कविनारायण मच्छिंद्रनाथ झाले, हरिनारायण गोरक्षनाथ झाले, आणि करभाजन नावाचे योगेश्वर होते ते गहिनीनाथ झाले. म्हणजे 3च का सांगितले, 3च गरज आहे आपल्याला. बाकीचे 6
जर तुम्ही पोथी ठेवली माझी तर सांगेल मग. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे. एकदा भगवान शंकराची समाधी युत्थानाला प्राप्त झाली आणि मग सगळ्या गणांनी भगवान शंकराची पूजा केली. पार्वती माता भगवान शंकराच्या जवळ गेल्या आणि प्रभूला विचारलं, प्रभू आपला चेहरा प्रसन्न दिसतो आहे, समाधी अवस्थेमध्ये आपण कोणत्या आनंदाचं सेवन केलं ते मला सांगावं. भगवान शंकर म्हणले, पार्वती इथं नाही सांगता येणार, हे ज्ञान अगाध आहे, याला शुद्ध पवित्र एकांत स्थान असावं लागतं. म्हणून क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा समुद्र त्या परिसरामध्ये एकांतामध्ये गेले आणि पार्वती मातेला शक्ती असं म्हणतात. शक्तीच्या कर्ण कुहरी भगवान शंकराने पार्वती मातेच्या कानामध्ये नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे. नेनो म्हणजे केव्हा, कै म्हणजे केव्हा, कधी सांगितलं याचा काल नाही सांगता येणार म्हणून तर अनादी आहे, पण सांगितलं हे खरं आहे. कोणी? श्री त्रिपुरारी, त्रिपुरासुराचा वध करणारे भगवान शंकर यांनी पार्वती मातेच्या कानामध्ये जे सांगितलं तेच तत्त्वज्ञान. म्हणून पुढच्या विचा संबंध आहे. सांगितले जे ते कोणाला प्राप्त झालं? पार्वती मातेला सांगितलं. पार्वती मातेनं ते श्रवणही केलं, पण श्रवण करता करता उत्तम अधिकार असल्यामुळे पार्वती मातेला लागली समाधी आणि भगवान शंकर सांगण्याकरता जे प्रारंभ करतात त्यांनाही लागली समाधी. भगवान शंकराचं सांगणं डोळे बंद करून होतं, कारण त्यांना आतलाही आनंद घ्यायचा होता. पार्वती मातेला तो परिसर असल्यामुळे अधिकार प्राप्त झालेला. मग आता हे तत्त्वज्ञान तर प्रवाहित होऊ लागलं, हे ऐकलं पाहिजे की नाही. मग तेवढ्यामध्ये त्या क्षीरकल्लोळा आत, त्या क्षीरसमुद्राच्या लाटामध्ये मकरोदरी गुप्त माशाच्या पोटामध्ये कवी नारायणी प्रवेश केला होता. त्यांचं नाव झालं, माशाच्या पोटामधून आल्यामुळे मत्स्येंद्र. मकरोदरी गुप्त होता, बाकी लोकांना ते कळालंच नाही, पण माशाच्या उदरामध्ये त्यांनी प्रवेश गुप्त रूपाने केला होता. तयाचा हात पैठे झाले. काय? सांगितले जे ते तयाचा हात पैठे झाले. त्यांच्या हाताला ते प्राप्त झालं म्हणजे काय? हस्तगत झालं. आणि मग पुढे काय झालं? योग्य कालावधी निर्माण झाला. मग भगवान शंकराच्या लक्षात आलं की हे श्रवण केलेलं आहे, शाप वगैरे काही नाही. काही ठिकाणी शाप दिला अशी पण कथा आहे, पण इथे तसा काही क्रम नाही. होता तयाचा हात पैठे झाले. योग्य कालावधी आला. त्या माशीनं आपल्या पोटातलं जे काही अंड होतं ते वाळवंटामध्ये ठेवलं आणि ती माशी गेली, म्हणजे माशाची मादी ती निघून गेली. नंतर तिथे एक कामिक नावाचा कोळी आला. अगोदर बगळे आले, त्याने ते अंड फोडलं. सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे ते बालक रडायला लागलं आणि ते तेजस्वी होतं. ते बगळे गेले निघून. तो कामिक नावाचा आला आणि त्याने ते बालक उचललं. आकाशवाणी झाली, याचं पालन करा. घरी आला आणि त्यांना पुत्र नव्हता. मग त्या आईने त्याचं संगोपन केलं. तो मुलगा थोडासा मोठा झाला, तो गेला मासे पकडायला. वडील मासे आणून नावेमध्ये ठेवायचे आणि त्यांनी पाहिलं, अरे हे तर आपल्या आईचं कुळ आहे, म्हणजे माशाच्या पोटातून आला की नाही, आपल्या आईचं कुळ आहे. याची तडफड काही पाहिली जाय ना. त्यांना मासा घ्यायचा पाण्यात टाकायचा. ते वडील आले, म्हणे, मूर्खा, जर अशा प्रकारे मासे फेकून दिले का भीक मागून खाणार आहे का? त्याला तेवढाच शब्द लागला. त्याने भीक मागितलेलं चांगलं, गेला भीक मागायला. झाले मच्छिंद्रनाथ. होता तयाचा हात पैठे झाले. तो कोण आहे? तो मत्स्येंद्र. माशाच्या पोटामधून आला आणि श्रेष्ठ होता म्हणून नाव पडलं मत्स्येंद्र. आपण त्यांना म्हणतो मच्छिंद्रनाथ. ते कुठं गेले मग? आता हे जगामध्ये या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा याकरता ते संचारण करत राहिले. एकदा ते आले बंगालमध्ये. बंगाल प्रांतामध्ये आणि सर्वोपदयाळ नावाचे एक ब्राह्मण, वशिष्ठ गोत्री, सरस्वती त्याची धर्मपत्नी, पुत्रच नव्हता. भिक्षा मागितली मच्छिंद्रनाथाने. म्हणे, आई उदात दिसतो चेहरा, म्हणे अपत्य नाही. सूर्याकडं पाहिलं आणि आपल्या झोळीतून विभूती काढली आणि मंत्र प्रोक्षण केलं. त्यामध्ये मंत्राचा उच्चार केला. सांगितलं, सायंकाळी शयन करताना ही विभूती भक्षण करायचे पाण्याबरोबर. बरोबर 12 वर्षाने मी येतो, पुत्र तुम्हाला प्राप्त होणार. इतका आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये शेजारणीला सांगितलं. तिला असं वाटलं आनंद होईल यांना,
पण जिला आनंद होत नाही तिला तर शेजारी म्हणतात ना. त्यांनी सांग बाई तुलाच अजून मागं राहिली. हे असे साधू लोक येतात, काहीतरी टाकतात आणि मग तुला कुत्री करून घेऊन जातील असं का. मग कुठे भस्म दिलं उकरड्यामध्ये टाकून. गाईचा गोठा शेण पाडायचं आणि त्याच्यामध्ये विभूतीचं मंत्र असल्यामुळे त्यामध्ये हरिनारायणे प्रवेश केला. हे झाले कवी. त्यानंतर हरिनारायण 12 वर्षानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ आले. भिक्षा मागितले. अलख निरंजन भिक्षाम देही. भिक्षा मागले म्हणे कुठे बाळक. म्हणे बालक झालंच नाही. असं कसं होईल म्हणे. माझा मंत्र येतो, कुठं टाकला खरं सांग. मग ती लागली रडायला. गेली उकरड्याजवळ आणि मग जो गायीच्या उकरड्यामध्ये राहिला, ज्याने तिथं रक्षण केलं, नाव पडलं गोरक्ष. आवाज द्याला. 12 वर्षाचा मुलगा तिथून बाहेर आला. 12 वर्षाचा. मग आई म्हणे मला द्या. म्हणे आता नाही. अगोदर दिला होता 12 वर्षापूर्वी, सांभाळता नाही आला, आता नाही म्हणे. आता हे मी घेऊन जाणार. मग ते गोरक्षनाथाला सोबत घेतलं आणि सप्तशृंगी नावाच्या पर्वतावर आले. शशांकर नावाचा एक राजा, त्या राजाने नवीन लग्न केलं. त्याला कृष्णागर नावाचा मुलगा होता. राजा गेला शिकारीला. त्या राणीनं त्या कृष्णागराला पाहिलं. तो पतंग उडीत होता, सौंदर्य संपन्न होतं आणि त्याला दाशीच्या करवी बोलवलं. तो कृष्णागर आला त्या राणीच्या जवळ आणि त्या राणीने आपली असणारी इच्छा प्रगट केली. त्याला आई तू सावत्र आई माझी, तुला कळतं का म्हणे काय करते. तो गेला निघून. आणि तिला असं वाटलं जर याने ही बातमी राजाला सांगितली तर राजा आपल्याला हलाल करून मारील, त्यापेक्षा आपण आत्महत्या केलेले बली. पण दाशी जवळ आली. दाशी म्हणे मी सांगते म्हणे प्लॅन, तुम्ही बाकी काहीच करू नका, फक्त शृंगार नाही करायचा. राजा आला की ओळाला जायचंच नाही, रडत राहायचं इथं. राजा आला सायंकाळी शिकारी येऊन. ते नाटक केलं आणि तयार. त्याने ते शृंगार वगैरे सगळा दिला फेकून, मंचकावर रडायला सुरुवात केली. राजा म्हणले आज वेलकम म्हणाला कोणीच आलं नाही आपल्याला. दाशी म्हणली कसं काय येईन म्हणे. राणी रडत बसली. रडत म्हणल्यानंतर राजा म्हणले स्वागत नंतर, पहिले राणीची समजूत घालू. मग राणीला विचारलं काय झालं, तुला कोण बोललं. म्हणे माझ्यावर जर अत्याचार होत असेल तर मी इथून मेलेलं चांगलं. काय झालं. तुमचा तो मुलगा, माझा सावत्र मुलगा तुमच्या अनुपस्थितीमध्ये माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या आबरू लुटण्याचा प्रयत्न केला. तुमचं नाव सांगितलं म्हणून मी वाचले. असं दररोज होणार असेल तर त्यापेक्षा मी मेलेलं चांगलं. राजाला खरं वाटलं ना ते. राजा राग अगोदरच कामी, त्यात पुन्हा क्रोधाचा शिरकाव झाला. मग काम क्रोध आले तर मग काय होणार नाही. जया ती कृपेची साठवण नाही, कृतांताच्या ठाई माने जती. सेवकाला आज्ञा दिली आपला जरी मुलगा असेल तर चौकामध्ये चौरंग करा म्हणे त्याचा. शिपाई म्हणले आता राजाचा राग थोडा शांत झाला तर मग शिक्षा बदल होईल. काही सज्जन लोक आले मुलाला मारू नये. नाही म्हणे शिक्षा द्यायची म्हणजे द्यायचीच. मुलाचा चौरंग केला, दोन्ही हातपाय कापले आणि तसाच मुलगा चौकात पडला. ते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तिथं आले. त्यांनी ते अंतर्दृष्टीनं पाहिलं. ते म्हणले या राजाला शिक्षाच करायला पाहिजे. गोरक्षनाथ म्हणले गुरुजी सध्याला शिक्षा करू नका. राजाच्या दरबारात गेले. चौरंग झालेला मुलगा आम्हाला पाहिजे. राजा म्हणे तुम्हाला काय करायचं, तुला काय करायचं म्हणे, फक्त मुलगा दे. त्याने जा घेऊन, आम्हालाही तो आमच्या नजरेआडच करायचा आहे. त्याला आणल्यानंतर बद्रिकाश्रमात घेऊन गेले, एका गुफेत ठेवलं आणि त्याला सांगितलं मी तुला मंत्र देतो. वर शिळा लावलेली मोठी मंत्राच्या द्वारे, जर नजर हटी तर दुर्घटना घटी. मग नजर बाजूला सोडायची नाही म्हणे. एकटक त्याच्याकडे पाहायचं. आता हातही नाही पाय नाही. तुला फळं दररोज इथं नवीन येतील. चामुंडा देवीला सांगितलेला फळं आणून देत जा, याची देखरेख करत जा, फक्त नजर हटली नाही पाहिजे. आता त्याला हातच नाही ना फळं खायला, पण त्याने त्या मंत्राचा गुरुमंत्राचा जप केला आणि त्याला त्या मंत्र सामर्थ्यामुळे पुन्हा भग्न अवयव होते, नवीन अवयव प्राप्त झाले. त्याचं नाव होतं कृष्णागर, पण चौरंग झाल्यामुळे त्याचं नाव ठेवलं चौरंगीनाथ. तो मत्स्येंद्र सप्त म्हणून तो तुम्हाला म्हटलं नवनाथाची कथा ठेवा माझी. मी कालच अभ्यास करून आलोय सगळा. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला. चौरंग झालेला भेटला तो सर्वांगी संपूर्ण झाला. तो सर्वांगाने चौरंगीनाथ पूर्ण झाला. आणि मग मच्छिंद्रनाथाने विचार केला आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे आदिनाथापासून तेच समाधी अवस्था आपण भोगावी, म्हणून आपलं ज्ञान गोरक्षनाथाला पूर्ण दिलं. पुढे नाव त्यांचं आलं बघा. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासना या ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी. मिनी म्हणजे काय, मीन म्हणजे मासा. माशाच्या पोटातून जे आले ते कोण, मच्छिंद्रनाथ, म्हणून त्यांचं नाव काय आलं मिनी.
म्हणजे मच्छिंद्रनाथ हे त्यांचं नाव आलं बरं. मग मग म्हणजे केव्हा चौरंगीनाथाला पूर्ण केलं, आपण सगळं ज्ञान संपादन केलं. मच्छिंद्रनाथांनी त्या शाबर विद्येची असणारी मंत्रविद्या प्रगट केली की नाही, त्यांचे श्रम आपण बघावे किती केले म्हणून. फारच श्रम त्यांनी केले म्हणून त्यांचे उपकार आहे बघा. या काळातसुद्धा ते नवयोगेश्वर आहे बघा. आहे फक्त त्यांची नावं वेगळी वेगळी आहे. त्यांच्या नवनाथामध्ये जन्मसुद्धा वेगळे सांगितले. कोणी हत्तीच्या कानातून आला तर नाव कानिपनाथ झालं. एका नागिनीच्या डोक्यावर पडलं होतं ते तेज, ते ढोलीमध्ये ठेवलं म्हणून वटसिद्ध नागनाथ हे त्यांचं नाव झालं. असे सगळे कथा आलेल्या आहेत त्यांच्या. सगळ्या नाही लक्षात राहिले माझ्या, आणि सगळ्यात तुम्हालाही मी आता सांगणार नाही. आयोजन झालं तर बघू कुठं. मग समाधी अव्यत्यया, इथं शब्द आहे बघा अव्युत्थया, असे दोन पाठ आहे. व्यत्यय म्हणजे खंड आणि अव्युत्थया म्हणजे त्याच्यातून बाहेरच यायचं नाही. व्युत्थान झालं तर समाधीतून बाहेर येतो मनुष्य, आणि म्हणजे नाही, किंवा व्यत्यय म्हणजे प्रतिबंध आला तरी समाधी लागत नाही. म्हणून आपल्याला निष्प्रतिबंधक, व्यत्यय न येणारी, कोणत्याही प्रकारचं विघ्न न येणारी समाधी भोगावी. सम आहे परब्रह्म, आणि त्या परब्रह्मामध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती प्रतिष्ठित करायची, याला म्हणतात समाधी. आणि ते समाधी आपण निष्प्रतिबंधक भोगावी, निर्विघ्नपणे भोगावी, याकरता हे त्यांची वासना आहे बरं. वासना म्हणजे काय? सद्वासना असा अर्थ घ्यायचा. समाधी चांगल्या प्रकारे आपण भोगावी याकरता ते मुद्रा म्हणजे कोणती? भगवान शंकरांनी पार्वती मातेला जे तत्त्वज्ञान सांगितलं तीच असणारी ज्ञान किंवा योग मुद्रा जी आपल्याला प्राप्त झाली ती त्यांनी श्री गोरक्षराया दिधली. गोरक्षनाथाला ती संपूर्ण विद्या त्यांनी संपादित करून दिली. बघा बरं, एक शिष्य एक गुरु, म्हणजे आदिनाथापासून आलं मच्छिंद्रनाथापर्यंत. मच्छिंद्रनाथाने दिलं गोरक्षनाथाला, गोरक्षनाथाने गहिनीनाथाला, आणि गहिनीनाथापासून पुढे निवृत्तीनाथांना आलं. त्यांनी ते एका शिष्यापर्यंत नाही ठेवलं. ज्ञानोबाने सांगितलं आता याचा विस्तार करायचा. एक शिष्य आणि एक गुरु आतापर्यंत आलं आहे, पण आता नाही. हे सगळं ज्ञानदेवे सार चोजविले, हे सगळं पुढे प्रवाहित करायचं. ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदली मिनी. ते गोरक्षनाथ कसे आहे त्यांचं ज्ञानोबारे वर्णन करतात बरं. तेने योगाब्जिनी सरोवर विषय विध्वंसैक वीर ती पदी का सर्वेश्वर अभिषेकिले. हे वर्णन आलं आहे गोरक्षनाथाचं. तेने म्हणजे त्या मच्छिंद्रनाथाने. ही सगळी मुद्रा कोणाला दिली तर त्या गोरक्षनाथाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाने दोन विशेषणं वापरले. योगाब्जिनी सरोवर. अब्जिनी म्हणजे कमळिनी, आणि कमळिनी कुठं वाढत असते? सरोवरामध्ये. मग सगळ्या प्रकारचा योग हे एक प्रकारची कमळिनी, कमळाची वेल आहे, आणि ती कमळाची वेल वाढावी याकरता सरोवर कोणता आहे? तो गोरक्षनाथ. पाठीमागे भगवंताला सरोवर म्हटले बघा. श्रीकृष्णाख्य सरोवरी किंवा सौभाग्य संती भ्रमरी सेविली ती श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नली. हे तसं गोरक्षनाथ म्हणजे सरोवर आहे, आणि सगळ्या योगाला कमळिनी असं म्हटलं इतका त्यांचा अधिकार आहे. सरोवरामध्ये जसा कमळाच्या वेलीचा विस्तार होतो तसा गोरक्षनाथापासून या योग नावाच्या कमळाचा वेलीचा विस्तार झाला, एवढा त्यांचा अधिकार आहे. म्हणून तर गोरक्षनाथाला सगळं ज्ञान मच्छिंद्रनाथाने संपादन करून दिलं. तेने योगाब्जिनी सरोवर. पुढे एक शब्द आला विषय विध्वंसैक वीर. विषयांचा विध्वंस करण्यामध्ये एकमेव असणारे हे वीर आहे. कसा विषयाचा त्याने विध्वंस केला? प्रकार असा झाला की एकदा मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले. त्या स्त्री राज्यामध्ये पुरुषाला प्रवेश नव्हता, आणि मारुतीरायाच्या भूकाराने तिथं स्त्रियांना गर्भधारणा व्हायची, पण पुरुष गर्भ राहत नसायचा, फक्त स्त्री गर्भ जिवंत राहायचा. एक स्त्री राज्य होतं. त्यामध्ये मच्छिंद्रनाथांचा प्रवेश झाला सहज. ते काही शाप वगैरे घडले आणि मच्छिंद्रनाथ त्या स्त्री राज्यात गेले तर रमले ना तिथं. गोरक्षनाथांनी शोध घेतला पण आपले गुरु काही आलेच नाही अजून. त्या स्त्री राज्यामध्येच रमले, आणि आपण तर यती संन्यासी आहोत, रमता कामा नये. मग गुरूंना आणलं पाहिजे.
मग त्या राज्यामध्ये एक नृत्यांगना निघाली, तिचं बहुतेक कलिंगा असं काहीतरी नाव होतं. निघाली आणि मग गोरक्षनाथांनी पूर्वडा असं एक नाव धारण केलं. मग ती नृत्यांगना म्हणली, तू माझ्यासोबत येणार आहे बक्षीस मिळण्यासाठी, पण तुला येतं काय? तर मला मृदंग वाजवता येतो असं. आणि मग त्याने गंधर्व प्रयोग केला, तर मृदंग आपोआपच वाजवू लागला. आणि ते मृदंग वाजल्याबरोबर ते झाडण वेलीन पाषाण सगळे लागले नाचायला. ते नर्तिका म्हणले, तू तर फारच तयार आहे. म्हणे, हो आपण सगळ्या विद्येत तयार आहे, मला यायचं आहे म्हणे. मग निघाले स्त्री राज्यामध्ये. मारुती रायाला प्रतिबंध करण्याकरता 4 अस्त्र लावले तिथं. ते मारुती रायाला तिथं पराभूत व्हावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि मग मारुती रायाला बळ दिलं. मग ते म्हणे, इथं कोणीतरी महात्मा आलेला आहे. गोरक्षनाथ आतमध्ये गेले आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ त्या दरबारात आले आणि असा मृदंग वाजवला तिथं. त्या मृदंगातून बोल निघाला, चलो मच्छिंदर गोरख आया. बाकीचे लोक म्हणायचे, आवाज तरी येतोय पण कळत नाही नेमकं कुठून आवाज येतोय. मग ते सगळ्यांचे वाद्य बंद केले तरी आवाज यायचा. मग या गोरक्षनाथाचा मृदंग बाजूला काढला आणि दुसऱ्या वादकाला सांगितलं, तू आता वाजवतो. आवाज बंद झाला. मग आता त्यांना कळालं की गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं, गुरुजी तुम्ही इथं कशाला रमले? हे आपलं काम नाही आहे, आपल्याला या ज्ञानाचा प्रचार प्रसार करायचा. मच्छिंद्रनाथ म्हणले, खरंय गड्या, तुझ्यामुळे माझी पुन्हा विरक्ती जागी हो राहिली. विषयाचा विध्वंस करणारे एकमेव वीर आहे. त्या राणीने पुन्हा गोरक्षनाथाला अनेक प्रकारच्या विषयामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. म्हणे, तुझं मला लग्न करायचं आहे. ते म्हणे, लग्न वगैरे काही नाही करायचं म्हणे, मला गुरुजीला घेऊन जायचं इथून. म्हणून विषय विध्वंसैक वीर ते कोण आहे? गोरक्षनाथ. आणि तियेपदी त्या पदावर सर्वेश्वर अभिषेक केले. या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला त्या पदावर, कोणत्या? या आत्मज्ञानाच्या योगज्ञानाच्या पदावर त्यांचा अभिषेक करविला. म्हणजे हे ज्ञानाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्या राज्यातून निघाले बरं का हे एकदा, या स्त्री राज्यातून. तर त्या राणीला पण आपला पूर्वशाप आठवला आणि तिने मग शोक सोडून दिला. पण जाता जाता त्यांच्या झोळीत मच्छिंद्रनाथाची एक सोन्याची वीट टाकली. ते विटेचं झालं ओझ. ते निघाले, पाहिलं म्हणे, काय वा, सोन्याची वीट, येईन आपल्या आश्रमात कामं कधीतरी. ते निघाले पण भीती वाटायची ना. मग मच्छिंद्रनाथाने विचारलं, गोरक्षा या कोई डर तो नाही आहे? म्हणजे या जंगलात काही भीती तर नाही ना? ते म्हणले, गुरुजी आतापर्यंत कधी घाबरले नाही ना, आपल्याला काय म्हणता, या कोई डर तो नाही आहे. मग ते थोडेसे थांबले एका झाडाखाली विश्रांती करायला आणि झोळीत चाचपून पाहिले. म्हणजे वा, सोन्याची वीट का? हे तो डर का कारण आहे. घेतली वीट दिली फेकून आणि पुन्हा मातीची वीट आणून ठेवली. गुरुजी निघाले प्रवासाला. अरे गोरक्ष या कोई तो डर नाही आहे? म्हणजे अभी डर तो पीछे रह गया आहे. आता भीती कोणतीच नाही, म्हणजे सोन्याची सुद्धा काही नाही, आसक्ती नाही. याला म्हणतात विद्यार्थी साधक, सोन्याची सुद्धा आसक्ती नाही बघा. डर तो पीछे रह गया, म्हणून त्या पदावर त्यांचा अभिषेक करविला. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गैनीनाथा. एकदा ते गोरक्षनाथ मातीचा पुतळा करत होते आणि पुतळा करता करता त्यांचे ते मंत्र चालू होते, संजीवनी मंत्र. ते पुतळा पूर्ण व्हायला आणि मंत्राचं आवर्तन पूर्ण व्हायला एकच वेळ झाली आणि त्या पुतळ्यातूनच बालक तयार झालं. त्यांचं नाव ठेवलं गहिनीनाथ. हे जे गहिनीनाथ आहे की नाही, हे गहिनीनाथ निवृत्तीनाथांची प्रतीक्षा करत असताना बऱ्याच कालापर्यंत ब्रह्मगिरी पर्वतावर राहिले. आणि मग निवृत्तीनाथ तिथं गेले, भेटले की त्यांनी ते सगळं ज्ञान इथपर्यंत दिलं. त्यांचा विचार आता येतो आहे. मग तिही म्हणजे त्या गोरक्षनाथांनी ते शांभव म्हणजे काय? शंभूपासून आलेलं. म्हणजे शांभव म्हणजे कोण? भगवान शंकरापासून आलेलं. काय होतं त्याच्यामध्ये? अद्वयानंद वैभव, अद्वय स्वरूपाचा आनंद, त्या आनंदाचा असणारं वैभव म्हणजे श्रीमंती. म्हणजेच कोणतं? तत्त्वज्ञान होतं, अध्यात्मविद्या होती. त्यामध्ये आता हे सगळे नवयोगेश्वर आणि नवनाथ हे 14 विद्यांचं 64 कला या सगळ्यामध्ये निष्णात होते बघा. हे प्रसंगाला कधीच कोणाला आवरले नाही, यांचा पराभव कधीच झालेला नाही. याने लीला अनेक प्रकारच्या केल्या पण पराभव नाही झाला. म्हणजे हे अध्यात्मविद्याने पण संपन्न होते आणि सगळे तपसामर्थ्याने सुद्धा संपन्न होते. म्हणून ज्ञानही असावं आणि तपही असावं. काही महात्म्यांकडे ज्ञान असतं आणि तपही असतो
म्हणून त्यांचा शापही लागतो आणि त्यांचा अनुग्रह पण होतो. आणि कधी कधी नुसतं ज्ञानाचं तप होतं, यस्य ज्ञानमयम तपहा, तर त्या ज्ञानाच्या तपाने सुद्धा सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून कधी कधी दोन्ही पण पाहायला भेटतात, कधी एकच पाहायला भेटतं. पण हे नवयोगेश्वर किंवा हे नवनाथ हे सगळ्यांनी संपन्न आहे. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. श्री ज्ञानोबाने बघा सगळ्याकडे शब्द कसे वापरले, श्री गोरक्षराया, श्री गहिनीनाथा किंवा श्री निवृत्तीनाथांचे शब्द बघा कसे वापरले. ब्रह्मविद्याने पण संपन्न आहे आणि तपांच्या सिद्धीच्या सामर्थ्याने सुद्धा संपन्न आहे. मग काय संपादिले, सप्रभव, प्रभव म्हणजे प्रभाव, प्रभावासहित हे संपूर्ण असणारं समाधी धन, अध्यात्मविद्या, तपाचा प्रभाव, 14 विद्या, 64 कला या सगळ्या गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना प्रदान केल्या. त्या मच्छिंद्रनाथावर गोरक्षनाथाची एवढी श्रद्धा होती. एकदा ते एका गावामध्ये गेले आणि काहीतरी श्राद्धविधी वगैरे असेल तर त्यामध्ये ते आमटी आणि वडे असतात बघा. ते मच्छिंद्रनाथाला खूपच आवडले. ते आणखीन एखादा वडा आणतो का रे, जातो म्हणे. मग मधुकरी मागायला गेले आणि त्या बाईला असं वाटलं की हा लोभी, गुरुचं नाव सांगतो ना आपल्याकडे वडे मागतो, ते मी वडा देईल पण तुला एक डोळा द्यावा लागेल. ती बाई गेली आतमध्ये, आतून बाहेर येईपर्यंत गोरक्षनाथाने लगेच डोळा काढून दिला. म्हणे हे बाई डोळा दे म्हणे, आता वडा. पुन्हा आले तर पट्टी बांधूनच आले. ते मच्छिंद्रनाथ म्हणले काय झालं, म्हणे काय नाही, तुम्हाला वडा खायची इच्छा होती पण बाई काही वडाच द्यायना नाही. आपल्याला जर म्हणले एखादी बाई नारळच द्या नुसतं, म्हणजे वडे नवीन करील मी पण तुझ्याकडून घेणार नाही. पण त्याने डोळ्याच्या मोबदल्यामध्ये वडा घेऊन आले बघा. पुन्हा सामर्थ्याने नवीन डोळा बसवला, तोच डोळा सिद्धी. एवढी त्यांची श्रद्धा होती. संपादिले श्री सप्रभव श्री गैनीनाथा. गैनीनाथांना हे ज्ञान त्यांनी संपादन करून दिलं. आणि आता हे आदिनाथ गुरु सकळ, हा अभंग घेतला का सगळ्या ओव्या सांगायच्या बरं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे ते आता पुढे येते. तेने म्हणजे त्या गहिनीनाथाने. ज्ञानेश्वरीमधले सर्व नामं जर लागले ना तर सगळा अर्थ लागतो. तेने म्हणजे त्यांनी, कोणी, मागच्या ओळीमध्ये कोणाचं वर्णन सुरू आहे, गहिनीनाथाचं. मग तेने म्हणजे त्या गहिनीनाथाने काय केलं, परिस्थिती पाहिली. आता हा सगळा प्रकार द्वापारयुगाच्या अंती आणि कलियुगाच्या प्रारंभाला झालेला आहे प्रकार हा सगळा. त्यांनी पाहिलं की द्वापारयुग तर संपलं आहे आणि आता कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. कळीत भूता, हा कलिकाळ या सगळ्या प्राणीमात्रांना ग्रास करण्याकरता आलेला आहे. तेने कळीत भूता आला देखून निवृत्ता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिदली ऐसे. इथे पण श्री शब्द आला आहे बघा. म्हणजे ब्रह्मविद्येच्या लक्ष्मीने संपन्न असणारी सगळी परंपरा आहे. तेने त्या गहिनीनाथांनी हे पाहिलं की कळी काळ या सगळ्या प्राणीमात्रांचा ग्रास करण्याकरता आलेला आहे बघा. कळी काळामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधिविधान, न घडे सर्वथा. कळतच नाही तर अनुष्ठान कसं होईल हे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्यामध्ये दया निर्माण झाली. आला देखून निवृत्ता म्हणजे खऱ्याप्रमाणे हा सगळा ग्रास करण्याकरता कळीकाळ आलेला आहे. आणि मग निवृत्तीनाथांची भेट झाली. आपल्याला ती कथा माहिती आहे की आपल्या जीवनाचं सार्थक करावं म्हणून विठ्ठल, पंत, रुक्मिणी माता आणि चारही संत मंडळी किंवा संत बंधू मंडळी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता निघाले. काही जण ही कथा मानतात, काही जण ही कथा मानत नाही. मानो किंवा न मानो कथा, पण गहिनीनाथांची भेट झाली हे मात्र खरं आहे. आणि मग ते वाघाची असणारी भीती डारकाळी ऐकली, सगळ्यांची ताटातूट झाली आणि निवृत्तीनाथ महाराज एकटीच एका गुफेमध्ये गेले. आणि पाहिलं तर गहिनीनाथ त्यांची वाट बघत थांबले होत्या. सत्शिष्य विरळा जोडे भाग्ययोगे, महिमा ज्याच्या संगी गुरुत्वासी. गुरुत्वाला सुद्धा मोठेपणा शिष्यामुळे मिळतो आणि असा शिष्य विरळा असतो तो त्या गुरूंना सुद्धा भाग्ययोगाने प्राप्त होतो. सत्शिष्य विरळा जोडे भाग्ययोगे, महिमा ज्याच्या संगी गुरुत्वासी. म्हणे बाळा, तुझी प्रतीक्षा करण्यासाठी किती काळापर्यंत मी वाट पाहत होतो,
म्हणून ते सगळं ज्ञान दिलं आणि दिल्यानंतर एक आज्ञा दिली. कोणती बघा, आला देखोन निवृत्ता ते निवृत्तीनाथा आज्ञा ऐसी दिली. निवृत्तीनाथांना आज्ञा त्यांनी अशा प्रकारची दिली. कोणती आज्ञा दिली ती आज्ञा पुढे येते बघा 2 ओव्यामध्ये. ना आदि गुरु शंकरा लागोन शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमुते तो हातू घेऊन आगवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. किती त्यांचा अवतार्य आहे. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना आज्ञा दिली. कोणती, ना म्हणजे अशी की आदि गुरु शंकरापासून किंवा लागोनी. आम्हाला आमचे सगळ्यांचे आदिगुरु भगवान शंकर आहे. वास्तविक त्या नवनाथामध्ये कथा अशी आली आहे की जेव्हा यांना हे ज्ञान प्राप्त झालं तर यांनी तपश्चर्या केली. यांना दत्तात्रयांचं पण दर्शन झालं आणि आदिनाथ शंकरांचं पण दर्शन झालं. पण ही परंपरा अशी आली आहे. पण उल्लेख मात्र कोणता आहे, अगोदर ज्ञान कोणापासून झालं, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैसे त्रिपुरारी सांगितले जे. काही जण असं म्हणतात की ते भगवान शंकर सांगत असताना पार्वती मातेला निद्रा लागली. खरं निद्रा नाही म्हणायचं, समाधी म्हणायची. कारण भगवान शंकरासारखे सांगणारे असतील तर समाधीच लागली पाहिजे. हा वक्त्याचा अधिकार आहे की नाही, आणि पार्वती मातेचा अधिकार कमी असेल का. आता इथे आपण ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या मुखारविंदातून ऐकतो तर आपल्याला कधी कधी पाठात झलक लागते बघा, है का नाही, आत्मानंदाची. मग आता भगवान शंकर सांगत असताना का लागणार नाही म्हणून निद्रा नाही म्हणायचं, समाधी लागली. पण ते ऐकण्याकरता समाधीने न लागत, तिथे एकाग्र वृत्ती लागते. मग हे ज्ञान ऐकतं कोण, तर त्या माशाच्या पोटामध्ये जे होते मच्छिंद्रनाथ त्यांनी ते हुंकार दिला. मग सांगितल्यानंतर विचार केला ऐकतं कोण, शिष्यत्व पत्करला नाही म्हणतात, त्रिशूळ मारला तर त्यांच्या कानाला लागला म्हणतात. मग तिथपासून कान फाटे संप्रदाय असं म्हणतात ना लोक. आता ते काही माहिती नाही आपल्याला खरं आहे का, किंवा त्यांचं ते लक्षणच आहे. निवृत्तीनाथापासून पुढे नाही बरं, ते तिथपर्यंतच आहे, गैनीनाथापर्यंत. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. ही शिष्याची परंपरा चालत आली आहे. आणि शिष्य परंपरा कशासाठी, बोधाचा हा संसारा असा एक शब्द आहे किंवा संसारा दोन्हीचा अर्थ एकच होतो, विस्तार. त्या परंपरेचा असणारा विस्तार आतापर्यंत प्राप्त झाला जो अमुते. बघा बरं, भगवान शंकरापासून शिष्य परंपरेनं जो बोध आमच्यापर्यंत विस्ताराला प्राप्त झाला, जो तोच असणारा हा बोध आहे. म्हणजे हा शब्दाने अपरोक्ष ज्ञान सांगितलं, ते काही परोक्ष नाही. तो आणि हा विठ्ठल असा आहे की नाही. तो म्हणजे जो आम्हाला परंपरेनं बोध प्राप्त झाला तोच हा बोध आहे. आणि तू घेऊन आगवा, किंवा काही ठिकाणी असा पाठ आहे बरं, हा आणि तू शब्द एकच आहे. मग तो बोध हातू घेऊन आगवा, तो सगळाचा सगळा बोध आपल्या हातात घे. म्हणजे मी तुला देतो आहे आणि तो हातात घे म्हणजे हस्तगत कर. असं पण आहे का कोणाकडे पाठ, हातू हा शब्द एक आहे का वेगळा आहे. मग तो कोणत्या तरी ज्ञानेश्वरीमध्ये आहे मात्र असा. आणि आपल्याकडे इथे नाही. तोच बोध हा म्हणजे अपरोक्ष आहे. तो आगवा, संपूर्ण रूपाने घे. अपूर्ण बोध नाही बरं. अपूर्ण बोध असेल तर त्याच्यामध्ये हानी होत असते आणि पूर्ण बोधामध्ये जगाचा उद्धार होत असतो. म्हणून मला जे आतापर्यंत ज्ञान प्राप्त झालं तो योग्य अधिकारी आहे. गैनीनाथ निवृत्तीनाथांना म्हणतात बरं, हे सगळंच्या सगळं ज्ञान तुम्हाला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जसं नवनाथांकडे 14 विद्यां 64 कला यांची सगळी सिद्धी प्राप्त आहे, तशी ती निवृत्तीनाथांकडे पण आहे आणि तशी ज्ञानदेवांकडे पण आहे. म्हणून तर रेड्यामुखी वेद बोलवेला चालविली जड बेंती, आणि जीही निमिष मात्रे देह पालटविला स्त्रियेचाचे केला पुरुष उभा, किंवा मृत प्राणी ते जीवविले किंवा जेवविले. म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त सिद्धींचा वापर ज्ञानोबारांनी केलेला आहे. ज्ञानोबारांचं चरित्र जर आपण पाहिलं तर पैठण क्षेत्रामध्ये त्या कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी सगळे पितर आणले, जेवायला बसवले आणि मंत्राक्षराच्याद्वारे पुन्हा स्वर्गात पाठवून दिले, किंवा अनेक प्रकारचे प्राणी जिवंत केले. सिद्धींचाच वापर आहे सगळा. म्हणून तर जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बळीवार
सिद्धाईचा, म्हणजे हे सगळे संपन्न आहे बघा. तो हातो घेऊन आघवा, आघवा म्हणजे संपूर्ण शांभव अद्वयानंद वैभव अध्यात्मविद्या ही सगळीच्या सगळी जे की अद्वयानंद आनंदाला प्रगट करणारी आहे. विषयाच्या आनंदाला नाही, ज्या आनंदाला द्वितीयत्व नाही, उपाधी नाही, निमित्त नाही, असं अद्वय जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आनंदाचं वैभव संपूर्ण प्रदान केलं. हा तो घेऊन आघवा कळी गिळितया जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी. हा संपूर्ण बोध तो धारण कर आणि जो कळीकाळ या सगळ्या प्राणीमात्रांना गिळंकृत करतो आहे. कळीकाळ प्राणीमात्राला विषयाच्या विकाराच्या माध्यमातून ग्रस्त करतो, त्यांचं आयुष्य नष्ट करून आयुष्य जात आहे पहा. काळ ग्रासित असे महा स्वैताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आता कळीकाळ सगळ्या प्राणीमात्रांना गिळंकृत करतो आहे, म्हणून सर्व प्रकाराने धावून जा. पुन्हा वेगात धावून जा. बरं, दोन शब्द आल्या. सर्व प्रकारे धावा करिपा वेगी, लवकरात लवकर त्यांचं रक्षण करण्याकरता निवृत्तीनाथा तो धावून जा. मग कळीकाळ प्राण्याला ग्रस्त करत असेल तर त्याला उपाय काय सांगितला? बोध. याचा अर्थ काय होतो? आत्मज्ञानाशिवाय जीवाच्या पाठीमागचं संकट कोणत्याही उपायाने दूर होणारच नाही. बरं, आपण लौकिकातले कितीही विद्या संपादन करा किंवा लौकिकातले किती ज्ञान संपादन करा, अध्यात्मज्ञानाशिवाय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणं शक्य नाही. अद्वयानंद वैभव पाहिजे असेल तरी बोधच लागेल, आणि जो कळीकाळ ग्रस्त करण्याकरता आला आहे त्याच्या तावडीतून सुटायचं असेल तरी बोधच लागेल. म्हणून बघा, इष्टप्राप्ती पण याच्यातच आली आहे आणि अनिष्ट निवृत्तीसुद्धा यातच आली आहे. कळी गिळित या जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी, ही आज्ञा आहे. बरं, जो कळीकाळ जीवांना ग्रासण्याकरता आला त्यांचं रक्षण करण्याकरता निवृत्तीनाथा तू लवकरात लवकर धावून जा. बरं, ज्ञानोबा म्हणतात अगोदर गुरूंची आज्ञा, त्यातही पुन्हा माझे श्रीगुरू दयाळू, म्हणजे अगोदर त्यांना जीवांचा उद्धार करायचाच होता, ही त्यांची दया होती. आणि तसंच कार्य करण्याची निवृत्तीनाथांना गैनीनाथांनी आज्ञा दिली. म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्या. एक तर आपल्याला कार्य करण्याची हौस असावी आणि गुरूंनी सुद्धा आपल्याला तशा प्रकारची आज्ञा द्यावी. अशा दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे निवृत्तीनाथांचा उपकार आहे की सगळ्या जगांचा त्यांनी उद्धार केला. बघा पुढे, आधीच तव तो कृपाळू. कोण? तो म्हणजे ते निवृत्तीनाथ महाराज. कृपाळू अगोदरच आहे, शिव आहे. वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. उदाहरण शेवटी आलं आहे. अगोदरच माझे निवृत्तीनाथ महाराज कृपाळू आहे, म्हणजे काय? सगळ्या प्राणीमात्रांचं त्यांना रक्षण करायचं आहे आत्मविद्या देऊन. आणि गुरूंनी पण हे सांगितलं की सर्व प्रकारे धावा करी पावेगी, आधीच तव तो कृपाळू. अगोदरच ते कृपाळू आहे, दयाळू आहेत. आणि त्यात पुन्हा गुरूंनी तशाच प्रकारची आज्ञा दिली. गुरु आज्ञेचा बोलू झाला, म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्या, गुरूंची आज्ञा आणि त्यांची असणारी दयाळू वृत्ती. हे कसं झालं? ज्ञानोबा म्हणतात वर्षा काळ यावा आणि पुन्हा मेघाने खवळावं. मग पावसाला काय कमी आहे? म्हणजे अगोदरच मेघ उदार आहे आणि त्यात पुन्हा वर्षा काळाची जोड मिळाली. वर्षा काळात पाऊस जास्त असतो, गर्जना जास्त नसते. वर्षा काळीची जैसे मेघवृंद, मग अगोदरच मेघाला वर्षाव करायचा आहे, तसे माझे निवृत्तीनाथ महाराज मेघ आहे आणि गुरूंची आज्ञा हा वर्षा काळ आहे. आले मग आता वर्षाव झाला पाहिजे की नाही? मग कोणता झाला? पुढे बघा. मग आर्ताची निवरसे गीतार्थ ग्रंथ नमिषे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. निवृत्तीनाथ मेघ आहे. भगवंताला सुद्धा मेघ म्हटले बघा पाठीमागे. कुठं? मग सहजे सुनीळ, तिथं दुसऱ्या अध्यायामध्ये कृपामृते सजळ ओळला श्री गोपाळ महामेघ. तिथं गोपाळाला महामेघ म्हटलं आणि इथं निवृत्तीनाथांना महामेघ असं म्हटलं आहे. मग त्यांनी वर्षाव केला कोणासाठी? आर्ताचेनी ओरसे. ओरसे म्हणजे प्रेम पान्हा आणि आर्त म्हणजे कळी काळाच्या प्रभावामुळे ज्यांना पीडा होते आहे त्या पीडा झालेल्या लोकांच्यावर प्रेम पान्हा करण्यासाठी
आरताची ओरसे, मग आता ओरस करायचा आहे, निमित्त पाहिजे की नाही. मग हेच अध्यात्मविद्या गीता ग्रंथात आलेली आहे. ज्ञान एकच आहे बरं. नवनाथापासून आलेलं ज्ञान एकच आहे. भागवतामध्ये आलेलं ज्ञान एकच आहे. वेदात, महाभारतात, पुराणात आणि गीता ग्रंथामध्ये ज्ञान एकच आलं आहे, फक्त प्रसंग वेगळे आहे म्हणून. नाही तर ज्ञान एकच आहे. भावार्थ रामायणे त्रेतायुग आहे, गीतेमध्ये द्वापार युग आहे, ज्ञानेश्वरीमध्ये कलियुग आहे, पण ज्ञान मात्र एकच आहे, फक्त काल बदललेला आहे. म्हणून गीतेचा अर्थ करण्याच्या निमित्ताने, गीतार्थ ग्रंथ न मिशे, गीतेचा अर्थ करावा हे निमित्त आहे. सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण करावं ही भावना अर्थ आहे. आणि मग निवृत्तीनाथांनी त्याच ज्ञानाचा वर्षाव केला. शांतरस, हे फार महत्त्वाचं आहे. हल्लीच्या काळामध्ये आपल्या कीर्तनामध्ये शांतरस कमी असतोय. कोणता रस असतो याचा आपण चिंतन करण्याची गरज आहे. इतका गोंगाट झाला आहे, इतका कर्कशपणा झाला आहे, हे ऐकण्याकरता शांतरस लागतो तेव्हा हे पेरता येतं. ना अगोदरच एवढा गोंधळ असतो, हे पेरायचंच कधी हाच प्रश्न पडतो आहे. शांतरसापासून आपण दूर जातो आहे. बेभत्स रस येतो आहे, किंवा विनोदाचाच रस येतो आहे, किंवा शृंगाराचा रस जास्त येतो आहे. हे जे आहे ना ते थंबनेल काय म्हणतात त्याला, काय माहिती ते यूट्यूबला येतं बघा ते नाव, हसून हसून थकाल कॉमेडी कीर्तनकार, हे दूषण आहे, दूषण. शांतरसात कथा पाहिजे, नुसदीची शांती कथा आणि जेल किर वागपथा, जे शृंगाराचा माथा पाय ठेवी. म्हणून वर्षला शांतरसे, शांतरसामध्ये वर्षाव केला. शांतरसात विरक्ती असते, शांतरसात वैराग्य असल्यामुळे अध्यात्मविद्या प्राप्त होत असे. शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, शांतची अभिनवेल, सगळीकडे शांतरस आहे बघा. वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ, म्हणजे निवृत्तीनाथांना मेघाची उपमा दिली बरं. गीतेचा अर्थ करण्याचं निमित्त आहे, आर्त लोकांच्या विषयी प्रेमपान आहे. आणि मग ज्ञानाचा वर्षाव केला, रूपक आहे. जो वर्षाव तयार झाला ना निवृत्तीनाथांच्या मेघ नावाच्या अंगातून, तो हा ग्रंथ, तोच हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे, मग नुसता ग्रंथ नाही आहे, हा निवृत्तीनाथांच्या कृपेचा वर्षाव आहे, वर्षाव. म्हणून अनवरत आनंदे वर्षती, हा तो वर्षाव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मेघाचा वर्षाव झाला की एका पक्षाला आनंद होतो, त्याचं नाव आहे चातक. आणि चंद्रामृत प्राशन करतो त्याला म्हणतात चकोर. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे निवृत्तीनाथ वर्षाव करत होते आणि तो वर्षाव घेण्याकरता मी चातक होतो. ते तर पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया, की यासाठी एवढी आणिलो यशा. खरं तर ज्ञानेश्वरीमुळे यश कोणाचं झालं? ज्ञानोबारायांचं झालं. पण ज्ञानोबारांत काय करावं, निवृत्तीनाथांनी मला यशाला आणलं आणि ते मागं राहिले. खऱ्या गुरूंचं कर्तव्य आहे. उलट असं आहे की ज्ञानोबारांचं यश वाढलं की निवृत्तीनाथांना जास्त आनंद आहे. देखा बाळकाच्या धनी धाईजे, का शिष्याचे निजालेपणे होईजे, हे सद्गुरूची करी निजानी जका प्रसवती या. बाकी कोणाला कळणार नाही, हे फक्त गुरूंनाच कळतं. तैसे तुझे हित आगवे, जव जव का तुझं फावे, तर आमचे सुख दोनावे ऐशे आहे. ही परंपरा आपल्या संस्थेमध्ये आहे बरं. आपल्या आळंदीमध्ये जेवढी काही गुरुजन मंडळी आहे त्यांच्याकडे ही परंपरा, ही अवधारी आहे. ते साधकाला व्यासपीठावर बसवतात किंवा कधी कधी साधकाचं कीर्तन कौतुकाने ऐकतात. किती मोठेपणा आहे हा. हे फक्त आपल्याला आळंदीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतं, बाकीच्या संप्रदायामध्ये पाहायला नाही मिळत. हे अवधार्य फक्त आपल्याकडं आहे, आपल्या वारकरी संप्रदायात. तेथं हा वर्षाव होत असताना निवृत्तीनाथांच्या समोर पुढा मी होतो, पण कसा, बापिया चातकाच्या रूपाने होतो. आणि मला भूक लागली होती, मांडला आरती आपुलिया, मला उत्कट भूक लागली, इच्छा होती ना, उत्कट इच्छा, त्याला आरती म्हणतात. निवृत्तीनाथांनी माझ्यावर हा वर्षाव करावा आणि यातलं अमृत सिंचन मला व्हावं, या इच्छेने मी त्यांच्यासमोर आलो होतो. पण यश काय झालं बघा ना, चातकाकरता मेघाने पाऊस पाडला, चातकाकरता मेघाने पाऊस पडला. तसं ज्ञानोबाराकरता निवृत्तीनाथांनी वर्षाव केला. असं यश आलं की नाही जगामध्ये, की यासाठी एवढी आणिलो यशा, एवढ्यासाठीच एवढ्या मोठ्या यशाला मला प्राप्त करून दिलं. ज्ञानोबारांचं यश इथपर्यंत कसं आलं,
ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला ना, यासाठी एवढी या आणिलो यशा, एवढा मोठा ग्रंथ तयार झाला, हे यशच आहे की नाही ज्ञानोबरायांचं. आणि ते निवृत्तीनाथांनी मला या कीर्तीपर्यंत, यशापर्यंत आणलं. एवं अशा प्रकारे गुरुक्रमे लाधले समाधिधन जे आपुले, ते ग्रंथे बोधवणी दिदले गोसावी मज. किंवा दुसरा पाठ आहे ग्रंथे बांधवणी दिदले गोसावी मज. दोन्ही पण पाठ चांगलेच आहे, कारण धन जर द्यायचं असेल तर ते बांधूनच द्यावं लागतं. हे समाधी धन आहे ना, म्हणून ग्रंथाच्या रूपाने, ग्रंथे म्हणजे ग्रंथाने बांधवणी दिले, ग्रंथाच्या रूपाने ते बांधलं आणि ते ज्ञानाची गाठोडी माझ्याकडे दिली. किंवा ग्रंथे बोधवणी, या गीतार्थ ग्रंथाचा बोध मला करविला आणि त्या बोधाच्या निमित्ताने मला हे धन दिलं. म्हणून व्यवहारातलं धन फक्त धन आहे आणि या परंपरेने मिळालेलं धन हे परमार्थ महाधन आहे. मग सामान्य धनाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा परमार्थ नावाच्या महाधनाच्या पाठीमागे गेलेलं कधीही चांगलं. एवं गुरुक्रमे, गुरूंच्या परंपरेतून आदिनाथ शंकर, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री गैनीनाथ, श्री निवृत्तीनाथ, एवं गुरुक्रमे लाधले, हे सहज प्राप्त झालं पाहिजे. लाधले, बरं लाधले याच्यामध्ये कृपा प्रसाद असतो. गुरुच्या परंपरेनं हे मला प्राप्त झालं. काय होतं? समाधी धन जे आपुले, जे आपलं आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपावर आपली वृत्ती एकाग्र व्हावी, यालाच समाधी धन असं म्हणतात, जे आपल्या प्रत्येकाचं स्वतःसिद्ध आहे. आणि तेच धन जे आपलं म्हणजे निवृत्तीनाथांचं होतं, पण ते मला प्राप्त झालं. आपण असं केलं त्यांनी. ग्रंथे बोधवणी दिले गोसावी मज. गोसावी म्हणजे धनी, मालक किंवा स्वामी, यांनी मला हे ग्रंथाच्या रूपाने बांधून दिलं किंवा ग्रंथाच्या रूपाने बोध करून मला हे प्राप्त करून दिलं. इथपर्यंत गुरुपरंपरा सांगितली. बरं, आता ज्ञानोबांची नम्रता किती आहे. ज्ञानोबा म्हणतात त्यांनी दिला हा त्यांचा मोठेपणा आहे, पण मला मात्र काहीच येत नव्हतं. वाचूनी पडे ना वाची, ना सेवा हे जाणे स्वामीची, ऐसी या मज ग्रंथाची योग्यता के असे. हा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव